नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. आज रात्री मी नातेपुताला थांबणार आहे. उद्या रात्रीपासून मी पंढरपूरमध्येच आहे. बेसिकली आज रात्रीपासून मी सोलापूरच्या बाहेर आहे, शहराच्या बाहेर आहे. आणि अजून आम्हाला 15 दिवस आहे. ते 15 दिवसमध्ये उद्या जनरल विषय असा आहे की उद्या रात्रीपासून मी पूर्ण वेळ इथेच आहे. त्यामुळे कोणालाही काहीही प्रॉब्लेम आला तर ते माझ्या नंबरवर मेसेज करा, कॉल करा, विषय सांगा, ते आपण सॉल्व्ह करू. एखाद्या ठिकाणी महत्त्वाचे विषय मला तुम्हाला आणून दाखवायचे असेल तरी सांगा, आपण त्या दिवशी जाऊन, म्हणजे मी प्रॅक्टिकली इथेच आहे असल्यामुळे त्या ठिकाणी येऊन आपल्याला संपर्क साधू शकतो. तुमच्या विषयी आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्या प्रॉब्लेम त्याच ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. मागच्या वेळी दिलेल्या बऱ्याच सूचना आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहेत. एक महत्त्वाचं सूचना होतं की अतिक्रमण आम्ही बऱ्यापैकी काढलेले. अजून 2-3% राहिलेले, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे काढायला प्रयत्न करतो. तो एक झाला. दुसरा विषय होता की टंचाई, गॅसच्या टंचाई आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला. पुढच्या मीटिंग सुद्धा आमच्या सप्लाय डिपार्टमेंटचंच आहे. हा मीटिंग सप्लाय मीटिंग सप्लाय डिपार्टमेंट आहे. 4-5 विषय. तो एक सप्लाय डिपार्टमेंटचा सुद्धा मी सूचना देणार आहे की सुरळीत, हे 2 विषय सप्लाय डिपार्टमेंटचे, एक सुरळीतपणे गॅस द्यायला पाहिजे आणि 2 जास्त दराने द्यायला नाही पाहिजे. दोन्ही विषय मी आता शक्तीने मी सांगणार आहे. त्या व्यतिरिक्त आरटीओचं मी सांगितलंय, कोणतेही वाहनांनी, कोणतेही रिक्षा वाहनांनी माझा वारकरीकडून ₹1 सुद्धा एक्स्ट्रा देता कामा नये. आम्ही फ्लेइंग स्क्वॉड अकाउंट करणार आहे. मी सुद्धा रँडमली फिरणार आहे. मला आणि जे कोणी रिक्षातून उतरणार, जे कोणी रिक्षातून चढणार आहे, त्यांचं आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये कुठेही लक्ष आलं की जास्त दराने कोणीतरी घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. आणि लायसन्स कॅन्सल करण्यापर्यंत आम्ही जाणार आहे. त्यामुळे आरटीओचं झालं. या व्यतिरिक्त प्रांत साहेबांनी डॉक्टरचे सुद्धा, आपण नॉर्मली, तुम्हीच मला मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं की डॉक्टर नॉर्मली निघून जातात, पण आता प्रांत साहेबांनी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी दोघी याच्यामध्ये आम्ही दोघांनाही आपण सूचना केलेली आहे. आणि सगळ्यांना आवाहन केलंय की कोणीही, म्हणजे हा कालावधी खूप सेन्सिटिव्ह कालावधी आहे. त्यामुळे कोणतेही डॉक्टर पंढरपूर सोडू नये असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. प्रांत साहेबांनी मीटिंग सुद्धा घेऊन बोललेली आहे. मी सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी बोललेली आहे. 2-3 विषय मागच्या मीटिंगमध्ये जे काही सगळं सादरीकरणच करत आहे मी आपल्याला. एक, मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून प्रिडिक्टिव्ह अनालिसिस करणार आहोत. मागच्या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं होतं, कुठे कुठे क्राउडिंग जास्त आहे तो आपण कळाला होतं. यावर्षी आणि मागच्या वर्षीचे काही फरक आहे. मागच्या वर्षी कुठे कुठे होत आहे तो कळाला. आता यावर्षी कुठे कुठे होईल तो कळेल आपल्याला. कळालं ना? म्हणजे या ठिकाणी असं क्राऊड इथे जात आहे, इथे क्रिटिकल पॉईंट आहे, तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतो, क्राउडिंग जास्त येऊ शकतो, इथे स्टॅम्पीड होण्याची शक्यता जास्त आहे, इथे सफोकेशन जास्त आहे आणि क्राऊड अशा पद्धतीने मूव्ह होत आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांचे फोटो सुद्धा आम्ही पूर्णपणे फीडिंग केलेली आहे. तर माझ्यामार्फत सुद्धा आता SP सरांनी आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यात केलेली आहे की ते कुठे कुठे फिरत आहे तो सुद्धा आपल्याला कळेल. त्यांना इमिडिएटली जाऊन अटक करण्याचं सुद्धा SP सर मार्फत नियोजन झालेले आहे. तो एक झाला. दुसरं, आम्ही ड्रोन आणि अँटी ड्रोनची टेक्नॉलॉजी सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे जे कोणी प्रायव्हेट ड्रोन कुठेही दिसलं तर अँटी ड्रोन वापरून आम्ही हे करणार आहे, डिस्कनेक्ट करणार आहे. तिसरा आणि खूप महत्त्वाचं प्रत्येक वर्षी आमच्याकडे येते तो म्हणजे कम्युनिकेशन. नॉर्मली इतकी कंजेस्टेड असतं नॉर्मली की आम्हाला नॉर्मली कम्युनिकेट करू शकत नाही. याच्यासाठी सुद्धा आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही यावर्षी वापरणार आहे. त्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही जवळपास सुरळीतपणे आपल्याला कम्युनिकेशन करता येईल. तो टेक्नॉलॉजी यावर्षी पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे. त्या टेक्नॉलॉजीचे नाव थोडा विचित्र आहे, मी थोडा सांगायला प्रयत्न करतो. त्याचे टेक्नॉलॉजीचे नाव आहे BBPPDR, म्हणजे ब्रॉडबँड पब्लिक PPDR आहे ना, डिझास्टर रिस्पॉन्स, असं टेक्नॉलॉजीचं नाव आहे. या टेक्नॉलॉजीचा मूळ उद्देश असा आहे की समजा एखादा ब्रॉडबँड विड्थ आहे. बँडविड्थमध्ये नॉर्मली 100 नंबर सुरळीत बोलू शकले असेल तर गर्दीच्या वेळी 100च्या अगेन्स्ट 10,000, 1,00,000 रुपये, 1,00,000 भाविक येतात, 1,00,000 लोक येतात. त्यामुळे कंजेशन जास्त वाढते. तर टेक्नॉलॉजी असं करते की त्या बँडविड्थचं एक स्लाइस करून एक स्वतंत्र बँडविड्थ तयार करते. त्या बँडविड्थमध्ये आम्ही सुरळीतपणे आपण कम्युनिकेशन ठेवता येईल. तसा आम्ही एक टेक्नॉलॉजी यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. तो बघण्यासाठी काल DGP सर सुद्धा आलेली आहेत. तो DGP सर सुद्धा टेक्नॉलॉजी वापरून, म्हणजे सरांनी खूप चांगला